हातपाय अशा गोष्टीला घालून नुकसान करून घेण्यापेक्षा जाणकाराचा सल्ला घ्या. विवाहाच्या योगाच्या बाबतीत म्हणाल तर 2017 मध्ये विवाह एक योग आहे. दुसरा विवाह योग हा 2019 मध्ये सुद्धा आहे. मुलगा हा राहत्या घराच्या दक्षिण किंवा उत्तरेकडचा असेल. त्याच्या डाव्या पायावर जखमेची खूण किंवा डाव्या पायामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. याशिवाय तो रंगाने सावळा, त्याचे केस कोरळे असतील, त्याच्या दातांमध्ये फटे असतील, नाक मोठं असेल, डोळे मोठे असतील, गळा त्याचा लांब असेल, त्याचा कंठ दिसणारा असेल, दिसायला पर्सनॅलिटी वाईज एकदम उत्तम असेल, त्याचं नाव हे 3 अक्षरी असेल किंवा 4 अक्षरी असेल, जसं की शशिकांत अशा पद्धतीने, RSKGP या पद्धतीचं त्याला नाव असेल. आई वडिलांना एकुलता एक असेल, नाही तर त्याला 3 भावंड, तो धरून 3 जण असतील. तो ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेला असेल किंवा MBA सारखं शिक्षण घेणारा असेल. तो सेटल होत असेल, परंतु लग्न झाल्यानंतर पहिले 3 ते 5 वर्ष आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय धुळ्यावरनं, मेघना यांचा. मेघना, आपला प्रश्न विचारा. बोला मेघना. हा, जन्मतारीख सांगू का? 16/2/95. किती? 16/2/95. ओके. जन्मवेळ, जन्म दुपारी 1 वाजता. हा. आणि जन्मस्थान मुंबई. काय प्रश्न? लग्नाचाच? हा, तिच्या लग्नाविषयी विचारायचं. लग्नाच्या फारच समस्या सध्या दिसतात नाही. म्हणजे आज सुद्धा ज्योतिषशास्त्रीय प्रॅक्टिस करताना लोकांना पैशाचा प्रॉब्लेम नाहीये किंवा कुठलाही नाही, पण मुलं घरामध्ये छानशी असून सुद्धा दिसायला देखणी मुलं असतात, शिकलेली असतात, तरी पण प्रॉब्लेम काय येतात माहिती नाही. सिंहरास आहे. तुमच्या मुलीची अतिगंड योगाची शांती केली आहे का तुम्ही? माहिती आहे का तुम्हाला? मला वाटतं फोन कट झालेला आहे. सप्तम स्थानामध्ये प्लुटो. हॅलो. हा, बोला बोला. हा, मला माझ्या मुलीविषयी विचारायचंय. कळालं, तुमच्या लग्नाचा प्रश्न आहे ना. सर विचारतात अतिगंड योगाची शांती केली आहे का? हो, केली आहे ना. बर. आता जो विवाह योग आहे मुलीचा तो 2018 मध्ये आहे. एवढ्या लवकर कशाला घाई करताय? तिला जरा शिकू वगैरे द्यात ना. खूपच लहान मुलगी, एवढ्या लवकर घाई करायची गरज नाही. 2018 मध्ये एक योग आहे, त्याच्यानंतर 2020 मध्ये एक योग आहे. ओके. बरं, तुम्ही अमृताच्या प्रश्नाला जेव्हा उत्तर देत होतात तेव्हा तुम्ही म्हणालात की तुला आधी कुंभ लग्न करावं लागेल किंवा मुलांसाठी असेल तर अर्क लग्न. मला वाटतं फेसबुक पेजवरती पण मला वाटतं मागच्या 2 आठवड्यांपूर्वी पूजा तांगडे आणि संकेत काळे या दोघांनी प्रश्न विचारला आणि आणखी लोकांनी सुद्धा हाच प्रश्न विचारलाय. तर आमच्या प्रेक्षकांना सांगा, कुंभ आणि अर्क विवाह म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस अशा पद्धतीने वैवाहिक जीवनाविषयी प्रॉब्लेम होतात, निर्माण होतात आणि एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये 2 लग्नाचे योग आहेत, 3 लग्नाचे योग आहेत. मी तुम्हाला अशी स्त्री दाखवतो की जिची 8 लग्न झाली आहेत, पण एकही पती तिचा जिवंत राहिला नाही किंवा राहिला तर तो नीट राहिला नाही, म्हणजे डोक्यावरच परिणाम झाला. अशी माझ्याकडे उदाहरणं आहेत. म्हणजे अगदी लाखो लोकांमध्ये एखादं उदाहरण असू शकतं. किंवा ठीक आहे, ती व्यक्ती वाईट असेल किंवा एक नाही टिकला म्हणून दुसरा नाही टिकला म्हणून तिसरा, पण असं एखाद्याचं नशीब असतं. आणि नशिबामध्ये काही गोष्टी अशा, मला वाटतं आपण पुढचा एक भाग घेणार आहोत त्याच्या. आपल्याला एक तुम्ही जरूर पहा, पुढचा आपला जो भाग आहे तो 1 जुलैला आहे आणि त्या 1 जुलैच्या कार्यक्रमामध्ये आपण विषयच घेणार आहोत, खरंच नशीब असतं का? खरंच नशीब असतं का? आणि खरंच नशीब आपल्याला बदलता येतं का? जर तुम्ही म्हणताय, म्हणजे मी म्हणत होतो की जे काही लिहिलेलं आहे ते बदलत नाही, तर मग ते म्हणजे नशीब का? किंवा नशिबाला बदलण्यासाठी काही उपाय तोडगे आहेत का? वगैरे वगैरे, है ना. मुळामध्ये हा जो विषय आहे हा शास्त्रकारांनी जेव्हा उपाय काढलेले असतात त्यावेळेस त्याला परिमार्जन म्हणून काढलेले असतात. होणारी गोष्ट चुकत नाही हे मी वारंवार सांगतो, फक्त त्याची तीव्रता कमी करण्यासाठीचे उपाय असतात. याच्यावरती अजूनही संशोधन चाललेलं आहे, याच्यावरती अजूनही विद्वानांचे मतभेद आणि विचारभेद अजूनही आहेत. कुंभ विवाह म्हणजे काय? तर कुंभ या शब्दामध्येच लपलेला आहे तो घडा किंवा कलश. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रा समश्रिता असं म्हणतात. कलशस्य मुखे विष्णू म्हणजे कलशाच्या मुखामध्ये विष्णूचा वास आहे. आणि एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचा योग असेल, पती मृत्यूचा योग असेल, तिचं सप्तम स्थान अतिशय दरिद्री असेल, वाट लागलेली असेल आणि तिच्या पत्रिकेत 100% दिसत असेल बाकीच्या ग्रहांच्या दृष्टी सप्तम स्थान आणि एकंदरीत सुखस्थान या सगळ्याची जर वाट लागलेली असेल तर तुम्ही हा कुंभ विवाह करू शकता. याची एक पद्धत आहे, तुम्ही तुमच्या जाणकार भटजींना त्या बाबतीत सांगू शकता. जसं लग्न लावलं जातं तशा पद्धतीचंच मंगलाष्टका वगैरे म्हटल्या जातात. कलशामध्ये नारळ स्थापन करून त्यालाही मुंडवल्या बांधल्या जातात आणि प्रत्येकाची पद्धत भिन्न भिन्न आहे. मुलीला मुंडवल्या बांधल्या जातात, त्याच्यामध्ये अंतरपाठ धरला जातो, त्याच्यामध्ये विष्णूची प्रतिमा स्थापन केली जाते आणि विष्णू बरोबर विवाह लावला जातो. आता तुम्ही म्हणाल की हे काय देवाशी लग्न? थोडक्यात काय तर जीवात्म्याचा परमात्म्याशी विवाह. सदेह दुसरा पती आहेच होणारा, परंतु जीवात्म्याचा परमात्म्याशी कुठेतरी आध्यात्मिक तादात्म्य पावण्यासाठी आणि तिच्या पत्रिकेतले दोष हे विष्णूने नष्ट करावेत म्हणून
आता जर बघितलं आपण तर कुटुंबवत्सल देवता म्हटली तर आपल्या डोळ्यासमोर पटकन विष्णू येतो. विष्णू लक्ष्मी येते, विष्णू पद्मावती येते आणि पार्वती सुद्धा सुखी सांसारिक जीवन जगते, पण ती लंकेची पार्वती म्हणतो आपण, किंवा तिला आपण स्मशानवाशाची पती म्हणतो. आणि ब्रह्म्याचा तर काही विषयच नाही. मुळामध्ये ब्रह्म्याच्या 4 तोंडाबद्दल सुद्धा खूप लोकांच्या मनात प्रश्न आहे की 4 तोंड म्हणजे काय. मुळामध्ये ब्रह्म्याची 4 तोंड म्हणजे मला वाटतं मी विषयांतर करतोय खरं तर, पण ठीक आहे आपण नंतर कधीतरी बघू जेव्हा नशिबाचा विषय घेऊ तेव्हा. आता मी परत चुकलोय की कुंभविवाह आता येतो परत जागेवरती. तर त्या कुंभाबरोबर विवाह करून त्या पूजनाचं विसर्जन शांती करून तो विवाह संपन्न करायचा, म्हणजे जेणेकरून तिच्या पत्रिकेत 2 लग्नाचे योग असतील तर तो 1 लग्नाचा योग हा त्या कुंभावरती निघून जातो आणि तिच्या जीवनात दुसऱ्या लग्नाचा प्रसंग येत नाही. अशा पद्धतीची धारणा आहे. आता काही लोक कुंभाबरोबर लग्न लावतात, काही लोक घटाबरोबर लग्न लावतात आणि तो घट फोडून पण टाकतात. आता प्रत्येकाची भिन्न कार्यपद्धती भिन्न भिन्न आहे. आता त्याच घटाला स्फोट करतात, म्हणजे घटस्फोट म्हणतो आपण. आता बहुतांशी वैदिक पद्धतीने केलेल्या याच्यामध्ये मात्र विष्णूचं पूजन करून विष्णू बरोबरच विवाह केला जातो आणि काही ठिकाणी तांत्रिक पद्धतीने जे विवाह केले जातात त्याच्यामध्ये घटाशी पूजन करून घटस्फोट केला जातो. तो घटस्फोट शब्द त्याच्यावर आलेला आहे. आणि अर्कविवाह मला वाटतं समजून सांगायला तुझा ब्रेक येणार. हो, ब्रेकची वेळ झालेलीच आहे. तर ब्रेक घेऊयात आपण. कुंभविवाह म्हणजे काय हे तर आपल्याला कळालेलं आहे. अर्कविवाह म्हणजे काय हे जाणून घ्यायचंय, पण त्याच्यासाठी थोडंसं थांबावं लागेल. एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते, तुम्ही कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. आपल्यासोबत आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर आणि आपण आता घेतो एक अनुभवाचा फोन. आपल्यासोबत आहेत सुनील तळेकर, ते त्यांचा अनुभव सांगतायत. सर प्लीज तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. सर्वप्रथम मी श्याम टीव्ही वाहिनीचे आभार मानतो. तसेच वास्तुविशारद श्री आनंद पिंपळकर सरांच्या प्रोग्रामसाठी मी शुभेच्छा देतो. मी आपले प्रोग्राम खूप आवर्जून बघत असतो सर. आपले प्रोग्राम खूपच म्हणजे उद्बोधक असतात आणि विज्ञान दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचे असतात. मी खूप आपले पुस्तकं पण खूप छान वाचतो सर आपले. सुनील, तुमचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही तोंडाने वेगवेगळे आवाज काढतात. खूप सुंदर सुंदर आवाज काढताय. आणि म्हणजे आवाज म्हणजे नटांचे काढणं वेगळं आणि काही विशिष्ट यंत्रांचे वगैरे आवाज काढतात. तर सुनील तळेकर हे खूप चांगले व्हॉइस ऍक्टर्स आहेत, म्हणजे मिमिक्री खूप छान करतात आणि ते हस्ताक्षर विश्लेषक आहेत. तुम्ही एक छान आवाज काढता, तुम्ही काढून दाखवाल आपल्या सर्व प्रेक्षकांना? प्रत्येकाच्या घरामध्ये BSNLचा टेलिफोन असतो, टाईप मध्ये बेल असतील, मला दाखवतो. आणि हे तोंडाने आवाज काढतात बरं का. आई शपथ, कौतुक आहे खरंच. बापरे, एंगेज पण आहे, कायमच एंगेज. महाराष्ट्र कॉलिंगला आमचे फोन असेच एंगेज लागतात सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. आवाज आहेत, बोला. असे बरेच टाईपचे आवाज आहे, जवळपास 100 एक टाईपचे आवाज आहे डेव्हलप केले. खरोखरीच तुम्हाला एक दिवस खरोखरीच साम टीव्ही मध्ये एक सुंदरशी संधी द्यायला हरकत नाही आणि आपण एखादी तुमची छोटीशी क्लिप नक्कीच रेकॉर्ड करून दाखवू. अशी खूप सोन्यासारखी माणसं माझ्या संपर्कात आहेत आणि सुदैवानी फेसबुकच्या माध्यमातून आलेले ते त्यांचे कलागुण कुठे ना कुठेतरी, आणि मी प्रत्येकाला भेटतो, बोलतो, फोन करतो आणि त्यांच्यातले कलागुण खूप सुंदर सुंदर. म्हणजे रानपाखरू नावाचा एक लिहिणारा आहे, विक्रम म्हणून आहे, त्याचं आडनाव गोवर्धन आहे. तो पण इतका जबरदस्त लिहितो की त्याच्या 4-4, 2-2 ओळीच्या वाक्यांमधून असं वाटतं जसं काय आसमान पडतंय का काय खाली. म्हणजे अशी कितीतरी प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आहेत आणि मला असं वाटतं की पुढे आली पाहिजेत लोक. समाजाच्या पुढे ही लोक आली पाहिजेत. हे खूप टॅलेंट जे मागं लपून राहते ते पुढे आलं पाहिजे. कवी अतिशय चांगले आहेत, खूप चांगल्या पद्धतीने लिहिणारी लोक आहेत, ती पुढे आली पाहिजेत. आणि त्यातलाच आहे हिरा तळेकर मला सापडलाय. आणि तू बघितलं फोनचा आवाज किती छान काढा. खूप सारे आवाज ते काढतात आणि हस्ताक्षर तज्ञ आहेत ते. म्हणजे हस्ताक्षर तुम्ही त्यांना दिलं तर ते तुमच्या मनोभूमिकेचं विश्लेषण पण करू शकतात. आणि असे छान छान मित्र मला मिळाले. तुम्ही देखील आनंद पिंपळकर आनंदी वास्तव पेज लाईक करून माझे छानसे मित्र होऊ शकता. अर्थात तुम्हाला असं वाटेल की हे काम करतात का फेसबुकवरच बसतात, असं नाहीये की मी प्रवासामध्ये असतो. आता पुण्याहून मुंबईला यायचं असेल तर जो काही 3 तासाचा असतो प्रवास, त्याच्यात मी काही झोपा काढत बसत नाही. मी त्याच्यामध्ये सतत लोकांच्या संपर्कात असतो आणि बहुतांश वेळा ऑफिस स्टाफ सुद्धा हँडल करत असतो, काही पोस्ट टाकणं वगैरे, परंतु त्या सगळ्यावरती माझंच नियंत्रण असतं. नक्की सर, आपण कुंभविवाहाबद्दल सांगत होतात, आता मला सांगा अर्कविवाह म्हणजे नेमकं काय? आता आक का पेड म्हणतो आपण, आक विवाह म्हणजे अर्क म्हणजे रुई. ओके.
बऱ्याच वेळा असं असतं की पुरुषाच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचे विवाह की त्याच्या पत्नी मरणाचे जर विवाहाचे योग असतील तर हा अर्कविवाह केला जातो, हा एक समज आहे. आणि खरं तर शास्त्रकारांनी हा अशा करता सांगितलेला आहे अर्कविवाह की ज्याच्या पहिल्या 2 पत्नी वारलेल्या आहेत. ओके. आणि त्याला आता तिसरं लग्न करायचं. जर त्याच्या 2 पत्नी पहिल्या मृत झालेल्या आहेत आणि जर त्याला तिसरं लग्न करायची वेळ आलेली आहे तर त्यांना तिसरं लग्न करण्याच्या आधी अर्काच्या झाडाशी विवाह करणं गरजेचं असतं. रुईचं झाड थोडक्यात. त्या रुईच्या झाडाशी विवाह करून तांत्रिक पद्धतीने म्हणजे वैदातल्या तांत्रिक पद्धतीने तो अर्कविवाह भटजी संपन्न करतो आणि त्याच्यानंतर मग तो पुढचा विवाह केला जातो. ओके. आपल्याकडे 3 अंकाला खूपच विशेष लक्ष देऊन काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या हे काढलेल्या आहेत, म्हणजे पूजा काढलेल्या आहेत. आता त्याच्या मागे नक्कीच सूक्ष्म अभ्यास आहे. म्हणजे अगदी 3 मुलींनंतर मुलगा झाला, 3 मुलांनंतर मुलगी झाली, किंवा मुलगा आणि मुलगी ज्येष्ठ नक्षत्रावर असेल आणि ज्येष्ठ महिना असेल, अशा 3 गोष्टी जर एकत्र येत असतील तर त्याच्यावरती शास्त्रांनी शांत्यांचं परिमार्जन किंवा अशा वेगवेगळ्या परिमार्जन सांगितले. त्याच्यातला हा तिसरा विवाह करण्याआधी हा अर्कविवाह करणं गरजेचं असतं. ओके. किंवा जर पूर्वी 2 मेलच पाहिजे असं काही नाही, बायको त्याची जर घटस्फोट झाले असतील 2 तरी सुद्धा तिसऱ्यांदा हा प्रयोग केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीत शब्दशः अर्थ कधीच घ्यायचा नाही. म्हणजे एखाद्याचा आपण म्हणतो की अरे तुझ्या पत्रिकेमध्ये कडक मंगळ आहे किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये अत्यंत सप्तम स्थान खराब आहे, तुझी बायको मरणार किंवा तुझा नवरा मरणार, असं नाही. तर तो असून सुद्धा मेल्यासारखा असतो. आता असंख्य प्रॅक्टिस करताना एक गोष्ट अशी पाहण्यात येते, डॉक्टर सारखी प्रॅक्टिस आहे. तर एक गोष्ट लक्षात येते की पती पत्नी दोघांचं छान चाललंय, असं असूनही पत्रिकेमध्ये असूनही आपण विचार काय भांडण होतात का नाही, घटस्फोटांवर अजिबात नाही. मग तुम्ही सुखी का नाही दिसत आहे पत्रिकेमध्ये? अहो काय झालंय की माझ्या मिस्टरांचं आहे ना, अमेरिकेमध्ये ते नोकरीला लागले आणि तिकडे जाऊन त्यांचं सगळं होत गेले पण माझा विजाच होत नाही अजून, आणि गेले 8 वर्ष ते तिकडे आहेत आणि मी इकडे. म्हणजे सगळं चांगलं आहे तरी पण असून सुद्धा नसल्यासारखं. म्हणजे वेळेला जेव्हा तो पाहिजे सुख दुःखामध्ये त्यावेळेस तो तिथे नाही. म्हणजे हा जो प्रकार आहे, म्हणजे सगळं चांगलं असेल तर असं काहीतरी असतं, काही नाही तर पूर्ण आजारी पडतात. किंवा असंही पाहण्यात आलंय की बाबा त्यांच्यामधली जी कामुक भावना असते ती संपलेली असते. म्हणजे पुरुषामध्ये पुरुषत्वच राहत नाही, स्त्रीमध्ये सुद्धा कामुक भावना राहत नाही, म्हणजे तो संसार ऱ्हास होतो. म्हणून कित्येक जोडपी एकत्र जरी दिसत असली अशा ग्रहयोगाची तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये काहीतरी वेगळंच नैसर्गिक व्यंग असण्याची शक्यता सुद्धा पाहण्यात आली आहे. आणि मुळामध्ये हे शास्त्र हे ठोकताळ्यांचं आणि आधाराचं शास्त्र आहे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या आधारान्वये हजारो वर्ष ज्या ऋषी तपस्वींनी लिहिलेले काही ठोकताळे आहेत आणि तेच पुढे आणून जेव्हा आपल्या लक्षात येतात एखादी गोष्ट, त्याच वेळेस ते 2+2 4 होतात ना. 2+2 5 का नाही होत? कारण आधीच्यांनी लिहून ठेवलंय. त्याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रीय ठोकताळे कधी चुकत नाही. विवाह करताना पाहून विवाह केला पाहिजे हे मी तितक्याच मताचा आहे, पण मीही त्याच मताचा आहे की विवाह पाहून करताना इतकंही बारीक बघू नका की असं म्हणतात अक्काबाईंना पण मिशा दिसतात. म्हणजे इतकं पण बारीक बघू नका की फार अगदी बालकी खाल काढाल आणि फार चांगली मुलं तुम्ही मुली सोडा, रिजेक्ट करा. बरोबर. आपल्याला अजून एक फोन येतोय बोरिवलीवरनं, रंजना यांचा. रंजना आपला प्रश्न विचारा. रंजना बोला. हाय, हॅलो. बोला. हा, माझ्या मुलीचं नाव शिल्पा आहे. जन्मतारीख 23/2/80. ओके. संध्याकाळी 6:45. हॅलो. जन्म ठिकाण सांगा ताई. बारामती. आता काय प्रॉब्लेम आहे? लग्नासाठीच विचारायचं होतं. लग्न झालं नाही का अजून? ओके. नाही. काय अडचणी येतात? नाही, असं पत्रिकाच जुळत नाही आणि बघण्याचा योगच येत नाही. अच्छा. म्हणजे मुलं येतच नाहीत का? तुम्ही प्रयत्न करत नाही किंवा नाव नोंदवलं नाही असं काही झालंय का? तिच्या पत्रिकेत वैधृती योग आहे, त्याची शांती केली का? वैधृती योगाची शांती प्रयत्न करतोय आम्ही, पण असं बघण्यापर्यंत येतच नाही, पत्रिका जुळत नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये पत्रिका जी आहे त्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थान मगाशी सांगितल्याप्रमाणे हिचं पण दूषित आहे. रवी केतू नावाचा एक ग्रहण योग पत्रिकेत आहे सप्तम स्थानामध्ये. या ठिकाणी चांगल्या ज्योतिषाचा तुम्हाला जाणकाराचा आज बघा, आज आपण योगायोगाने कुंभविवाहाचा विषय घेतोय. म्हणजे असा कुठेतरी एक डायलॉग मी ऐकला होता की जेव्हा तुमचा इरादा नेक असेल तेव्हा कायनात पण तुम्हाला मदत करायला लागते. अशा पद्धतीने आपण आज कुंभविवाहाचा विषय घेतो आणि तशाच पद्धतीच्या पत्रिका योगायोगाने येत आहेत. याही पत्रिकेला काही दोष आहे रवी केतू सप्तम स्थानामध्ये असल्यामुळं, आणि म्हणूनच या विवाहामध्ये अडथळे आहेत. मंगळ गुरु राहू हा ब्रह्मचारी दोष देखील पत्रिकेत आहे. यासाठी सविस्तर मार्गदर्शन तुम्ही योग्य जाणकाराकडनं घ्या किंवा माझ्याकडे. पण माझ्याकडे प्रॉब्लेम हा आहे की आता माझ्याकडच्या अपॉइंटमेंट्स फुल आहेत त्यामुळं अवघड आहे.
यासाठी आपण एक काही सिस्टीम्स पण चालू केल्यात. तुम्ही खाली जी पट्टी फिरते त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स माहिती कळूही शकते. पण विवाहाच्या बाबतीमध्ये पत्रिका थोडीशी अडकणारी आहे. वैद्युती योगाची शांती करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या पत्रिकेत वैद्युती नावाचा दोष आहे. प्रेम विवाहाचे योग यापूर्वी खूप स्ट्रॉंग येऊन गेलेले आहेत. आता मात्र प्रेमविवाह होणार नाही. आता होईल तो अरेंज मॅरेजेस होईल. याही विवाहामध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहे. आणि विवाहाचे योग गेल्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये खूप स्ट्रॉंग होते. आता पुढचे विवाहाचे योग 2017च्या एंडला आणि 18च्या स्टार्टला आहेत. मुलगा रंगाने सावळाच असेल, चेहरा गोल असेल, उंचीनी मध्यम असेल, तब्येतीने सुद्धा मध्यम असेल, 3 अक्षरी नाव असेल, 2 भावंड असतील. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ही चर्चा अशी सुरू ठेवतोय, पण घेतोय एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या सोबत आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सर. खरं तर खूप प्रश्न आहेत, खूप गोष्टी आहेत, पण शेवटचा सेगमेंट पण आले. आणखी किती विचारू आता पुढच्या विवाहावरती आपण जवळजवळ 5 भाग घेतले. खूप भाग घेतले. 5 वर्ष घेतले तरी थांबणार नाहीये. खरं. आणि आपल्याला काही प्रदर्शन आपण आयोजित केलेले आहेत. तर मनसरला प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. मनसर म्हणजे जुन्नर वगैरे भागातल्या मंडळींना, नारायणगाव भागातल्या मंडळींचं ग्रामीण भागापर्यंत आपलं जाळं तसं विस्तारलेलं आहे. त्यामुळे आनंदी वास्तूचं मनसरचं प्रदर्शन आणि विक्री दिनांक 26 जूनला रविवारी विघ्नहर मंगल कार्यालय, पिंपळगाव फाटा, पुणे नाशिक रोड, मनसर. विघ्नहर मंगल कार्यालय, पिंपळगाव फाटा, पुणे नाशिक रोड, मनसर या ठिकाणी खाली जे नंबर येत आहेत त्यांना फोन करून आपण त्या ठिकाणी जाऊन या वस्तू वगैरे आपण पाहू शकता, विकतही घेऊ शकता आणि तुम्हाला त्या वस्तू पाहायला मिळतील. नक्कीच सर. मला आणखी एक प्रश्न असा पडलाय की तुम्ही मगासपासून म्हणत होतात ना की पती पत्नीमध्ये असे काही योग असतात की ज्याच्यामुळे, जसं तुम्ही एक एक्झाम्पल सांगितलं की नवरा 8 वर्षांपासून बाहेर गावी आणि ती असून नसल्यासारखं असतं, किंवा आणखी काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात पती पत्नींमध्ये. तर हे सगळे प्रॉब्लेम्स दूर व्हावे याच्यासाठी काही उपाय आहेत का? आता वटपौर्णिमेचाच आहे, तर मग वटपौर्णिमेचेच उपाय आपण सांगूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे वडाचं झाड लावूयात. हा पहिला उपाय, म्हणजे त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि दुसरा उपाय म्हणजे वडाचं जे झाड असतं त्या वडाच्या पानाचा पुसून, स्वच्छ पुसून तुम्ही हिरव्या शाईने तुम्ही तुमच्या पतीच्या प्रेमाबद्दलची जी काही इच्छा असेल, पती पत्नींमध्ये कलह होत असतील तर ते थांबावे असे लिहून, स्वतःच्या उंचीचा दोरा मोजून तो त्या पानाला गुंडाळून